अहिल्यानगर शहरामध्ये विनापरवाना फलक लावले तर आता महानगरपालिकेकडून कारवाई होणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलाय। अहिल्यानगर शहरातील विविध रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांनी शहराचं दृश्य विद्रूप झालंय। अनेक संस्था, व्यावसायिक आस्थापना तसेच राजकीय मंडळींनी महानगरपालिकेची अधिकृत परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बॅनर लावल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे शहराचं सौंदर्य आणि शिस्त बिघडत असल्याने महानगरपालिकेने यावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय। शहरात विनापरवानगी लावण्यात आलेले फ्लेक्स, जाहिरात बॅनर यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते। मनपाने नुकत्याच राबवलेल्या मोहिमेमध्ये 40हून अधिक अनधिकृत फलक हटवण्यात आले। आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट सांगितले की कारवाई एकदाच होऊन थांबणार नाही, सातत्याने राबवली जाणार आहे। महापालिकेने यापूर्वी देखील अशा प्रकारांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल केले होते आणि दोषींवर दंड देखील आकारण्यात आला होता। न्यायालयीन आदेशानंतर या कारवाईस अधिक बळकटी मिळाली असून नगर शहरातील कोणतीही संस्था, व्यावसायिक, सामाजिक किंवा राजकीय घटक यांनी जाहिरातीसाठी फलक लावण्यापूर्वी महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेणं आवश्यक आहे। त्यासाठी निश्चित शुल्क भरून योग्य प्रक्रिया पूर्ण करावी लागते, अन्यथा विनापरवानगी फलक आढळल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाईसह पोलीस गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला। परवानगीशिवाय कोणतेही फलक लावू नये, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे कुठलाही दिलासा दिला जाणार नाहीये, असं देखील आयुक्त डांगे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।